पांडुरंगा करू प्रथम नमन गण गण गणात बोले पांडुरंगा करू प्रथम नमन राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन गण गण गणात बोले दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची कृपादाने कथेचा विस्तार गण गणात बोलते त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार रामकृष्ण हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार गण गण गणात बोलते त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार रामकृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लां ब्रह्मविचार सार परमाद्या जगद्व्यापिनी वीणा पुस्तक धारिणी मभेदं जाड्यांधकारा पहा हस्ते स्फाटिक मालिका विदति पद्मासनी संस्थितं वंदितं परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदा नीलंबुज श्यामल कोमलंगं सीता समारोपित वामभागं पानौ मासा कैचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ते नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् निवृत्ती उदारा सोपन देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवांचे आदत्रे जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथांसे दिदला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या मस्तक हे पायाव
व्यवहार करी संतांचा कैलासला नाशिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई मागारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वाहवसी विढल विढल बोला पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय सनातन हिंदू धर्म की जय प्रप्तस्थळी प्रप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यशच्या अद्भुत तलावर जन्माला आलेल्या जडजीवनच्या उद्धाराकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न दगडातील परीस रसातील अमृत आणि मानसातील देव जगदेक कल्याणात भूतला अवतीर्ण झालेले देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्ञानीयशप्रिय तुकोबाराय महाराज यांचा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे संत तुकोबाराय महाराज यांचा 3 चरणाचा तुम्हा सर्वसामान्य जीवाला आणि हिताचा उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विढल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज सर्वसामान्य जीवाला उपदेश करतात. बाबा रे सांगतो तुम्हासी तर काय भजारे विठ्ठला मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा जगाच्या मालकाचं नामचिंतन करा नाही तरी गेला जन्म वाया. जर त्याचं चिंतन केलं नाही तर हा जन्म वायाला जाईल. आता वायाला जाणे म्हणजे काय हो जी गोष्ट ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा वापर न करणे म्हणजे वायाला जाणे. ऐका पंचगवानकर जगाच्या मालकाने हा नरदेव भगवत चिंतना करता दिला. भगवत चिंतन न करणे म्हणजे वायाला जाणे. जगाला पटलं ठीकही तुकोबाराय आम्ही देवाचं भजन करू पण त्या देवाचं भजन करायला एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली म्हणजे आम्ही भजन करायला मोकळे. महाराज म्हणले संसाराची बरोबरी जर जगाच्या मालकाशी कराल तर करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी. जेवढी बरोबरी कराल तेवढं भवसिंधूच्या पुरामध्ये वाहत जावं लागेल आणि मग जगाच्या मालकाची प्राप्ती होणार नाही. खरं सांगू कितीही केला तरी पूर्ण होत नाही त्याला संसार म्हणतात आणि थोडा जरी केला तरी जगाच्या मालकाची प्राप्ती करून देतो याला परमार्थ म्हणतात. बघा परमार्थ अशी गोष्ट आहे ही थोडी जरी केली तरी जगाच्या मालकाची प्राप्ती करून देते. जगाला पटलं ठीकही तुकोबाराय आम्ही देवाचं भजन करू संसाराची बरोबरी जगाच्या मालकाशी करणार नाही. पण का हो तुम्ही ज्या देवाचं आम्हाला भजन करायला सांगताय त्या देवाच्या प्राप्ती करता नेमकं करावं काय लागतं. महाराज म्हणले सोपं आहे काही न लगे भावची करुण तुका म्हणे यान विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. जगाच्या मालकाच्या प्राप्ती करता भावांशिवाय दुसरं काहीच लागत नाही. देव प्राप्ती करता भाव कारणे बोलत चला हा देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. जेवढं पाठ आहे तेवढं बोलत चला. चुकलं तर चुकू द्या मी काही तुमचा अपमान करणार नाही. मला जायचं इथं
बरोबर आहे का नाही महाराज? देव प्राप्त करण्याकरता भाव फार महत्वाचा आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. इकडचं चिंते हो महाराज, मनात भाव असेल देवाची प्राप्ती होते. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला म्हणतात ना. दिल में तो शाम नाम की जरा ज्योति जला के देख, आएगा मेरा सावरा बस दिल से बुला के देख. मनामध्ये भावना असेल जगाचा मालक प्राप्त होईल. मग जगाच्या मालकाच्या प्राप्तीकरता भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. मग जगाला पटलं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी करायचा प्रयत्न केला. मग महाराज म्हणले, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. असा अभंगाचा माझ्या मतीप्रमाणे सरळ अर्थ. विढल बोला पुंडली कवरला अभंग तुकोबाराय महाराजांचा आहे बरोबर. आणि हिताचा उपदेश करणार आहे महिला मंडळ. बोलत चला अभंग कोणाचा हे तुम्हाला समजलं? हो. अभंगातून काही सांगायचा प्रयत्न केला हे समजलं? हो. बोलत चला अभंग तुकोबाराय महाराजांचा समजला. हिताचा उपदेश केलेला हे सुद्धा समजलं. अभंग कळला, कीर्तन सुद्धा त्या ठिकाणी कळेल तुम्हाला. मग समजा अभंग तुम्हाला समजलाय, अभंगातून काही सांगायचा प्रयत्न केला हे समजलं. मग आता कीर्तन करण्याची गरज नाही आहे. ऐका, वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने तुम्ही आम्ही या पवित्र धर्ममंडपामध्ये, या पवित्र धर्माच्या प्रांगणामध्ये किंवा कारणास्तव जमलेला आहात. आपल्या श्री क्षेत्र पंचगवाण तालुका तेल्हारा जिल्हा अकोला या नगरीमध्ये चालत असलेला हा संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आनंद महोत्सव सोहळा आणि वर्ष 21वे आणि श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान श्री क्षेत्र पंचगवान यांच्याकडून संगीतमय श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह एकदा या सुंदर अशा संस्थांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. बघा काय आनंद आहे महाराज. अगदी सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. अगदी गगनाला गवसणे घालेल आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा सप्ताह आल्यानंतर जे स्वागत केलं त्याच्याकरता सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर या सुंदर अशा पंचगवान नगरीचं दर्शन मला ज्यांच्यामुळे झालं असे असणारे हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू आमचे विवेक महाराज किंबहुना गणेश महाराज, त्यांचे 2 नाव आहेत जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही समजून घ्या. हरिभक्तपरायण गणेश महाराज यांनी संपर्क केला. ताई सुंदर असं गाव आहे, संत गजानन महाराज यांच्या पादुका आणि त्या ठिकाणी स्वतः गजानन महाराज उपस्थित आहे. एवढं सुंदर तुम्हाला आनंदानंतर आनंद वाटेल. परमार्थिक गाव आहे. मनामध्ये देवाविषयी भावना आहे, देवाविषयी आस्था आहे, श्रद्धात्मक त्यांचं जीवन आहे. आणि या सुंदर अशा गावामध्ये तुम्हाला यावं लागेल. शब्दाला मान दिला इथपर्यंत आले आणि तुम्हा मायाबापांचं दर्शन मला झालं. त्याचबरोबर हरिभक्तपरायण आमचे विनोद दादा अन्नदाते यांनी सुद्धा मला त्या ठिकाणी सहकार्य केलं, इथपर्यंत आणलं. तोपर्यंत आम्हाला शेगावला सुद्धा घेण्याकरता आले, त्यांच्याकडे आम्हाला ठेवलं. बघा सांगण्याचा अर्थ एक आहे, मनामध्ये परमार्थ असेल जगाचा मालक प्राप्त होईल. एकदा दादांकरता जोरदार टाळी झाली. तुम्ही जेवण केलंय ना, पोटभर केलंय ना, मग जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित किंबहुना ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही ही कथा श्रवण करत आहात हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मार्के या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे सुद्धा अगदी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गुणजी मंडळीच्या उपस्थितीमध्ये या सप्ताहाचं नियोजन आहे. आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा परम भाग्याने माझ्या वाटेला आली. या ठिकाणी कलाकार मंडळी असतील, हरिभक्तपरायण गणेश महाराज, त्याचबरोबर गोपाल महाराज, विठ्ठल महाराज आणि पखवाजावर सुंदरता हरिभक्तपरायण अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी सगळ्यांच्या सप्रेम जयहरी. त्याचबरोबर भालदार मंडळी, चौबदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर अगदी गावातले सगळे सहकार्य मंडळी, कारण हा जो सप्ताह आहे तो एकट्याने करून चालत नाही. गावाचं सहकार्य असेल
मंडळीचं सहकार्य असेल, संस्थांचं सहकार्य असेल, महाराज तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि तरुण मंडळीने सुंदर अशा सप्ताहाचं नियोजन करावं, वडिलांची परंपरा जोपासावी. आज 21 वर्ष पूर्ण झाले. काय सुंदर आकडा आहे, बरोबर आहे का नाही? हो बघा, या मंडळी करता आणि या सुंदर अशा आयोजक नियोजन करता जोरदार टाळी झाली पाहिजे. असो, या ठिकाणी सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहे. विनेकरी बाबा असतील, गायक वादक मंडळी सगळीच माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. प्रत्येकाचे नाव माहिती नाही. बघा, शक्य होईल तेवढं सांगायचा प्रयत्न करेल. खरं तर आल्यानंतर फार आनंद झाला. ताई, मी प्रत्येक गावाला गेल्याच्या नंतर, प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर एक वाक्य सांगत असते. बघा, या महाराष्ट्रामध्ये भरपूर गाव आहेत, भरपूर तालुके आहेत, भरपूर जिल्हे आहेत, पण प्रत्येका गावाला सप्ताह होईलच याची गॅरंटी नाही. प्रत्येका गावाला कीर्तन होईल याची सुद्धा गॅरंटी नाही. तुम्ही भाग्यवान हो. जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर आहे. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तुमचं काहीतरी ठेवा. संत गजानन महाराज यांच्या चरणी असेल, जगाच्या मालका चरणी असेल, म्हणून हा मेवा पाहण्याकरता मिळाला. मला सांगा, आपल्या गावात एवढीच लोकसंख्या आहे का? भरपूर लोक राहतात. मग काही लोक इथपर्यंत का आले नाही? खरं सांगू, धर्माच्या मंडपापर्यंत येण्याकरता, जगाच्या मालकाचं भजन करण्याकरता भाग्य लागत असतं. असं म्हणतात, जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान परमात्मा हर किसी का सपना पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान परमात्मा बुलाता. बरोबर आहे का नाही? तुमचं काहीतरी भाग्य, काहीतरी पुण्य, पुण्य फळास आलं. म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुमचं काहीतरी जन्मजन्मांतरचं पुण्य असेल, म्हणून हा सप्ताह तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहत आहात. खरं सांगू, आपण भाग्यवान आहे. आपण अशा भारतात जन्माला आलो, ज्या भारतामध्ये संत जन्माला आले. आपण अशा महाराष्ट्रात जन्म घेतलाय, ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. अहो, काय वर्णन करावं संतांचं. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, जगद्गुरु त्या ठिकाणी शंकराचार्य, ह्याच भारतामध्ये, ह्याच महाराष्ट्रामध्ये. काय संतांचं वर्णन करावं. नामदेव आहे, जनाबाई, मुक्ताबाई, ह्याच महाराष्ट्रामध्ये. आणि पवित्र अशा महाराष्ट्रात आपण जन्माला आलात आणि आपलं हे पवित्र गाव. भगवान श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त हा सप्ताह तुम्ही सुंदर साजरा करावा. खरं सांगू, आल्यानंतर फार आनंद झाला. बघा, आज तुमचा सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. म्हणजे आज तुमची ही ज्ञान गंगेतली कितवी आंघोळ आहे? बोला बोला. दुसरी. बरोबर आहे का नाही? हो, दुसरी आंघोळ तुमची आहे. ताई, आपण प्रयागराज जाऊ शकतो का? नाही, एवढ्या लांब आपण जाऊ शकत नाही. पण तुम्हाला जर का त्रिवेणी संगमाची आंघोळ करायची असेल तर या ठिकाणी कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम, ही कथा जी आहे ना, ही त्रिवेणी संगम आहे. हे कीर्तन म्हणजे त्रिवेणी संगम आहे. माझी विनंती, आलात ना 24 तासापैकी तुम्ही 2 तास जगाच्या मालकाकरता दिले, पायाला हात लावून विनंती, आल्यानंतर भजन करा, टाळी वाजवा. खरं सांगू, ही टाळी आपण इथे वाजवावी यामध्ये विशेष नाही. पंढरपूरच्या दिशेने वाऱ्या जातात आणि मग वाऱ्या जात असताना संत मांदेआडी जगाला सांगतात, बाबा रे, तुम्ही पंढरपूरच्या वारीत येताय ना, जगाच्या मालकाचं भजन करताय ना, देवाच्या वातावरणामध्ये आलात ना, तर काय करा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, ऐका ना, 24 तासापैकी 2 तास तुम्ही जगाच्या बालकाकरता खर्च केले, कीर्तनाकरता आलात, विनंती आहे, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. इथे आलात, टाळी वाजवा, नामस्मरण करा, कीर्तनात टाळी. होय पातकांची होळी. पातकांची होळी करून घ्यायची असेल तर जगाच्या मालकाचं नामचिंतन करा. त्याचबरोबर ही जी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. तू म्हणाल, ताई, आल्यापासून मला टाळीच वाजवायला लावत आहे, काही कारण सांगते तुम्हाला. जी मंडळी जोरात टाळी वाजवते ना, ती उदार मनाची असते. काय सांगते तुम्हाला? ऐका बरं का बचत गट,
जी मंडळी जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते, जी हळू टाळी वाजवते ना ती प्युअर कंजूस मनाची असते. मग टाळी वाजवायला कंजूसी करायची नाही. बघा, विनंती आहे लागून या पाया, विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम, पण कोणतं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विनंती माझी. बघा, सप्ताहाचा दुसरा दिवस तुकोबाऱ्यांचा अभंग ध्यान देऊन ऐका. एवढा लांबून मी तुम्हाला फक्त देव सांगण्याकरता आली. हा लक्षपूर्वक कीर्तन ऐका, अगदी मनामध्ये तुमच्या मनापर्यंत रुजलं पाहिजे. तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. कोण हो तुकोबार आहे? कोणाला म्हणतात तुकोबार आहे? घरात नाही आण, दारात नाही मान, पण चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबार आहे. कोण हो तुकोबार आहे? फुटकं ताट गडक माठ, पण शेवटी वैकुंठाची वाट जगद्गुरु तुकोबार आहे. सदैव वैकुंठाला जाणारे आणि या भूमीवर 3दा परत येणारे जगद्गुरु तुकोबार आहे. आणि त्या तुकोबाऱ्यांचा अभंग महिला मंडळ एवढा सुंदर आहे, प्रत्येकाच्या पाठातला परिचयातला आहे. आणि या अभंगाची सुरुवात माझ्या तुकोबाराय महाराजांनी सांगतो या शब्दापासून केली. कोणत्या शब्दापासून? सांगतो. आता ध्यान देऊन ऐका. जर सांगतो या शब्दाचा विचार केला ना तर या जगाच्या पाठीवर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतात. बरोबर आहे का नाही? एवढे सांगणारे आहेत. कोण काय सांगतं, कोण काय सांगतं. हा मोठा सप्ताह आपण करतो. सप्ताह करत असताना 10-15 लोकांची आपण मतं घेतली तर कोणाचे काय विचार, कोणाचे काय विचार. बरोबर आहे का नाही? एवढे सांगणारे आहेत की ऐकणारे कमी पडतील. पण सांगत असताना शास्त्र असं सांगतं की सांगणारा व्यक्ती अधिकारी असला पाहिजे. दुसरं, त्याचं सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे. आणि तिसरं, सांगणं हिताचं असलं पाहिजे. जर अधिकारी व्यक्ती असेल त्याचं ऐकून घेतलं पाहिजे महाराज. अधिकारी म्हणजे काय? आधी आपण करावं आणि मग जगाला सांगावं. याला सोप्या भाषेमध्ये अधिकार म्हणतात. बघा, ज्याच्या गळ्यात तुळशीमाळ नाही त्याने ह्या टाळकरीला बोलून काही फायदा. बरोबर आहे का नाही? हा, गळ्यात तुळशीमाळ तर असली पाहिजे ना. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कडो येते. जोपर्यंत अधिकार नाही तोपर्यंत बोलायचं नाही. बघा, एक दृष्टांत सांगते तुम्हाला, जुन्या काळाचा आहे. बाप म्हणतो बाड्या बिडी पेटवून आण. पोरग ती बिडी धरतं, चोलीवर नेतं आणि मग बापापर्यंत ती बिडी भिजून जाते. बाप म्हणतो बाड्या साध्या जीवनात येऊन तुला बिडी पेटवता आली नाही, पुढे काय करणार आहेस? ऐकणार पोरग हुशार असतं. आता ही लेकरं बसलेत महाराज, ही साधी वाटतात का तुम्हाला? नाही नाही, तुम्ही त्यांना एखादा प्रश्न विचारा ते त्याचं काय उत्तर देतील याचा भरोसा नाही. एके ठिकाणी कीर्तनाला गेली, 2-3 तास लवकरच गेली. म्हटलं थोडा आराम होईल. मग एक लेकरू मला भेटण्याकरता आलं, ताई जय हरी जय हरी. मग वेळ आहे का अजून कीर्तनाला? म्हटलं हो. मग चला आमच्या घरी चहा प्यायला. म्हटलं दादा मी चहा पित नाही. मग आमच्याकडे दूध भरपूर आहे म्हणे. चला. त्याने माझ्या बोटाला धरलं, घरी नेलं. महाराजांनी घरी नेल्याच्या नंतर त्याला दारासमोर अशी म्हैस बांधली होती. त्याला म्हटलं दादा ही म्हैस तुमची आहे का? म्हणे हो. दूध देते का? म्हणे ताई म्हैस दूध देत नाही, दूध काढावं लागतं. कळलं का तुम्हाला? हा. आल्यानंतर आमचे विनोद भाऊ म्हणले मला ताई आमच्याकडे रेंज येते पण हळूहळू येते. म्हटलं हळूहळू का असे ना, पण येऊ द्या. बघा महाराज, हे लेकरं म्हणजे साधी गोष्ट नाही. वर्ग भरला होता, शिक्षक शिकवत होते आणि शिकवत असताना शिक्षकाने एका मुलाला प्रश्न विचारला. म्हणे बाड्या उभा राहा. ते पोरग उभं राहिलं आणि काय सर सांग 90 + 90 किती? काय विचारलं? 90 + 90 किती? ते पिटुकला पटकन उभं राहिलं. म्हणे सर 90 + 90 म्हणजे अख्खी क्वार्टर. इतकी डेंजर पोरं, साधी गोष्ट नाही महाराज. ध्यान द्या. बाप म्हणतो बाड्या एवढा मोठा झाला, बिडी पेटवता येत नाही, पुढे काय करणार आहेस? पोरग हुशार असतं. बाबा आता जातो आणि बिडी पेटवून आणतो. बघा, जसा मुलगा बिडी पेटवण्याकरता जातो तशी आयुष्यभर बिडी विझू देत. आणि बिडी एवढी इमानदार जाते, ती ओढल्याशिवाय पेट. ज्याने ओढून पाहिली त्याला माहिती. बरोबर आहे का ना महाराज? म्हणजे मुलगा सुद्धा बिडी ओढायला सुरुवात करतो. बाप पाहतो बाड्या बिडी ओढतो. बिडी ओढणं चांगलं नसतं, त्याने अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, माणूस जिवंत राहत नाही. ऐकणार पोरग हुशार असतं. बाबा तुम्ही मला सांगताय बिडी पिऊ नका, पण तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार होत, आणि मला सांगतात बिडी पिऊ नका. ऐकेल का पोरग? बोला बोला पंचगवा नाही. बापाला असं वाटत असेल मुलाने माझं ऐकावं, तर बापाने आपल्या जीवनातून अगोदर बिडी नावाचा शब्द बाजूला केला पाहिजे आणि सिगरेट सुरू केलं पाहिजे. बरोबर आहे का? बिडी सिगरेट पासून लांब राहिलं पाहिजे. यदेद आचरते श्रेष्ठ,
तत्ते देवे तरोजना सय्यद प्रमाणे कुर्ते लोकस्त दुनवर्तते येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते हे अनुष्ठिती सामान्य सखळ. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. 21 वर्ष झाल्या हा सप्त चालू आहे. थोरा मोठ्यांची परंपरा. महाराज बघा, कीर्तनातून एक वाक्य हृदयावर लिहून घेऊन जा. जर घराचा करता चांगला असेल ना तर घर चांगलं राहतं. ऐका, जर घराचा करता भजन करणारा असेल, कीर्तन ऐकणारा असेल, कथा ऐकणारा असेल, महाराजांची सेवा करणारा असेल ना तर घर सुद्धा चांगलं परमार्थिक राहत असतं. जर घराचा करता चांगला असेल तर घर चांगलं राहतं. जर गावाचा करता चांगला असेल तर गाव चांगलं राहतं. जर राज्याचा करता चांगला असेल तर राज्य चांगलं राहतं. आणि जर देशाचा करता चांगला असेल तेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिर बनतं. बरोबर आहे का ना? करता चांगला असला पाहिजे ना. हो, अशी श्रोते असल्यावर आनंद वाटतो. बघा, अधिकारी माणूस असला पाहिजे. अधिकार असेल तर बोललं पाहिजे. बापाला अधिकार तेव्हाच आहे जेव्हा तो बिडी ओढणं सोडेल. त्याच प्रकारे तुकोबाराय महाराजांना एकाने विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला सांगताय पण तुम्ही अधिकारी आहेत का? महाराज म्हणले, माझ्या अधिकाराचा विचार कराल तर वेदाचा तो अर्थ आम्हा असीच ठावा. हाय राणी भावा भार येरांनी बाबा भारवाचा. महाराज म्हणले, वेदाचा अर्थ मला विचारा, इतरांनी वजवायचं काम करा. एवढे अधिकार संपन्न तुकोबर आहे. बरं, सांगत असताना व्यक्ती नुसता अधिकारी असून चालत नाही, सांगणं अनुभवाचं सुद्धा असलं पाहिजे. शास्त्र सांगता अनुभव असेल तर बोललं पाहिजे, अनुभव नसेल तर बोलायचं नाही. महिला मंडळ बोला, किती अभंग पाठ आहे याला बोला. बोलता येतं तुम्हाला? मग थोडं जोरात बोला. घरी नवऱ्याला जेवढ्या जोरात बोलता तेवढ्या जोरात तर बोला. ताई, त्यांचा आवाज तर एका मिनिटात बंद करते, पण इथं कशी बोलू तशीच बोलू, आहे का ना? महाराज बोलत चला. किती अभंग पाठ आहे याला महत्व आहे का किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्व आहे? किती अभंगाचा अर्थ कळतो. बरं, किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्व आहे का किती अभंग अनुभवात आले याला महत्व आहे? किती अभंग अनुभवात. अनुभव फार महत्वाचे. बघा, अनुभवावरून विषय निघाला म्हणून सांगते. मला आपल्या इकडं पंचगव्हाणला यायचं होतं. मागे मी शेगावला विचारलं, म्हटलं दादा जय गजानन म्हणे. जय गजानन. मला पंचगव्हाण जायचंय, कसं जाऊ? काही नाही, सोपं आहे म्हणता. इथून असं पुढे जा, मग 30 किलोमीटरवर गाव आहे. म्हटलं दादा तुम्ही कधी पंचगव्हाण गेलेत का? म्हण नाही, मी काय आजपर्यंत पंचगव्हाण गेलो नाही, पण मला माहिती आहे हा रस्ता पंचगव्हाणला जातो. आता मी त्याला विचारलं, त्याने उत्तरही दिलं, पण त्याचं उत्तर ऐकून माझं समाधान झालं. तर म्हटलं दुसरं कोणाला तरी विचारू. मग दुसरं कोणीतरी भेटलं. म्हटलं दादा जय गजानन म्हणे. जय गजानन. मला पंचगव्हाण जायचंय, कसं जाऊ? काही नाही, सोपं आहे म्हणत. इथून असं पुढे जा आणि मग डावा त्याला वळल्यावर फाटा लागेल. म्हटलं बरं बरं दादा, रस्ता कसा आहे? चांगला आहे म्हणे. म्हटलं थोडाफार? हा, थोडाफार खराब आहे म्हणे. म्हटलं दादा तुम्ही कधी गेलेत का पंचगव्हाणला? काय सांगता ताई म्हणे, माझी सासरवाडी येते. म्हणतं मग जे खड्डे पडले ते तुमच्यामुळे पडलेत का येऊन जाऊन? नाही ताई म्हणे, तसं काही नाही, पण मी 100% सांगतो. हा माझा अनुभव आहे.
जीवनामध्ये आले तेवढे अनुभव माझ्या तुकोबाराई महाराजांनी गाथारूपी पंचमेदात लिहून ठेवले आणि जगासमोर मांडताना म्हणतात, हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अनुभव आले अंगा ते या जगा. जेवढे अनुभव तुकोबाराई महाराजांना आले तेवढेच अनुभव जगासमोर मांडले. खरं सांगू, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होवी. जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर या जगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी एक ओवी अनुभवात आली पाहिजे. एक म्हणे ताई, आम्ही पारायण करतो, ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, विजय ग्रंथाचं पारायण करतो, पण हे पारायण 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 किती दिवस करायचं? त्याला म्हटलं, दादा, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. एकदा नारायण झालं का पारायण बंद केलं तरी. मग एक म्हणे ताई, आमच्या गावाला 21 वर्ष झाले, सप्ताह चालू आहे, आम्ही कीर्तन ऐकतो. कीर्तन किती दिवस ऐकायचं? त्याला म्हटलं, दादा, होय अंग हरिरूप. कीर्तन सांग होय अंग. जोपर्यंत अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन ऐकायचं. मग कथा किती दिवस ऐकायची? त्याला म्हटलं, दादा, सदासेव्या श्रीमद भागवती कथा रोज ऐकली पाहिजे. कथा ही जीवनाची व्यथा दूर करत असते. जीवन की व्यथा दूर करने के लिए कथा ही कारणीभूत आहे. जर तुम्हाला वाटत असेल जीवनाची व्यथा दूर झाली पाहिजे तर आपण कथा ऐकली पाहिजे. खरं सांगू, जीवनामध्ये अनुभव फार महत्वाचे. मग तुकोबाराई महाराजांना अनुभव आले, त्या जगासमोर मांडले. बरं, नुसतं सांगणं अधिकाराचं असून चालत नाही, अनुभवाचं असून चालत नाही, सांगणं हिताचं सुद्धा असलं पाहिजे. आता हिताचं म्हणजे काय हो? जे आपलं चांगलं करू शकतं ते आपल्या हिताचं. बरोबर आहे का नाही? बघा, हिताचं कोणीही सांगत असेल ना तर माणसाने ऐकलं पाहिजे. एखादा लहान लेकरू ते सांगतंय हिताचं, ते आपलं जर हिताचं असेल तर आपण ऐकलं पाहिजे. आई जर मुलीला हिताचं सांगत असेल तर मुलीने ऐकलं पाहिजे. आणि मुलगा जर बापाला हिताचं सांगत असेल तर बापाने ऐकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हिताचं कोणीही सांगू द्या, ऐकलं पाहिजे. मला सप्ताह करतो आपण, एखाद्या तरुण दादाने जवळ यावं, दादा सुंदर सप्ताह करतो आपण, पण एक विनंती, शेवटच्या दिवशी आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आपल्या गावाच्या आजूबाजूला जेवढे वीर जवान शहीद झाले त्यांच्या आईवडिलांचा सत्कार आपण शेवटच्या दिवशी ठेवूया. किती चांगली गोष्ट आहे हो. बरोबर आहे का नाही? हिताचं सांगताय का नाही? असं जर कोणी सांगत असेल तर माणसाने ऐकलं पाहिजे. हिताचं येते. बरं, प्रत्येक व्यक्ती हिताचं सांगेल असं नाही, कारण जेवढं वय आहे तेवढे विचार असतील याचा भरोसा नाही. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान होतो देही बालकाच्या. माझ्या ज्ञानोबाराई महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. काहींचं 80 पार झालं तरी ओवी कळत वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही. काय म्हणतात ताई, आम्ही उगाच पांढरे झालो. त्याला म्हटलं, दादा, तुला कॅल्शियम कमी पडलं. बरोबर आहे का नाही? कॅल्शियम कमी पडल्यावर केस पांढरे होत असतात महाराज. केस पांढरे व्हायचा ज्ञानाचा संबंध आहे का? एक म्हणत आहे, तुम्ही आमचे एवढे उन्हाळे पाहिले नाही. त्याला म्हटलं, दादा, तुम्ही तरी उन्हाळे पाहिले, आम्ही भर हिवाळ्यात उन्हाळे पाहिले. बरोबर आहे का नाही? महाराज, फेब्रुवारी महिना चालू आहे पण काय ऊन पडतंय. त्याला म्हटलं, आहे का तुम्ही एवढे फॉरवर्ड? अजिबात नाही महाराज. बघा, इथे बसलेली जी व्यक्ती आहे, उपस्थित व्यक्ती आहे, माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, मी त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहे, पण जर माझं सांगणं यांच्या हिताचं असेल तर यांनी ऐकलं पाहिजे. यांनी माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? नाही महाराज. हिताचं कोणी सांगत असेल तर वयाचा विचार करू नये, तो काय सांगतोय फार महत्वाचं. खरं सांगू, कोणीही जर कोणाला हिताचं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. दादा, कधी कधी आपली पत्नी आहे ना, ती सुद्धा आपल्याला हिताच्या 2-4 गोष्टी सांगते. कधी रात्री सगळ्यांची जेवण झाली आणि दोघीच्या दोघी एका खोलीमध्ये गेले, मग जगदंबा डोक्याचा पदर कमरेला घेते, म्हणते, का हो, तुमच्या भावाकडं बघावं तर त्याची इस्त्रीचे काठ मुडत, आणि तुमच्याकडं बघावं तर तुमचं मड नेहमी शेतातच गाडलेलं आहे. किती बी राबले तरी हिस्से 2च होणार आहे. किती बी कष्ट केलं तरी गुंठाभर सुद्धा वाढवून मिळणार. माझ्या येडीचं गेलं आयुष्य सांगू, पण मी म्हणते, आता तरी लेकरांकडं बघा आणि वेगळं बा. सांगितलं तरी खुल्या विचारे. या म्हणते ना, आता 2-4 वर्ष ह्याच ताईंना आणा बा, तेव्हा तरी यांच्या बॅटरी का लागते. बरोबर आहे का? असं पत्नी सांगत असेल अजिबात ऐकायचं नाही. हे सांगणं हिताचं नाही. पण पत्नी सांगत असेल, का हो, तुम्ही दारू पिता, हे दारू पिऊ नका. दारूमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो. तुम्ही दारू पितात ना, म्हणून आपल्या गावात मोठा सप्ताह होतो, सप्ताहाच्या मंडपापर्यंत तुम्हाला कोणी येऊ देत नाही. तुम्ही दारू पितात ना, म्हणून आपली मुलगी चांगल्या ठिकाणी दिली गेली नाही हो. तुम्ही दारू पितात ना, म्हणून मुलाचं शिक्षण थांबलंय. विनंती आहे माझी, दारू पिऊ नका. असं पत्नी सांगत असेल, माणसाने ऐकलं पाहिजे महाराज. बघा, आज जगाचा अभ्यास केला दादा
तर पैसा नाही म्हणून शिक्षण बंद करणारे लोक सापडतील तुम्हाला. पैसा नाहीये म्हणून शिक्षण बंद केलं असं म्हणणारे लोक सापडतील, पण पैसा नाही म्हणून दारू बंद केली असे सांगणारे लोक जगात सापडत नाही. आज एवढी व्यसनाधीन लोक झाली, फार वाईट वाटतं. तरुणी पोरं आज व्यसनाधीन होतंय. माझी विनंती आहे, दारू गांजा मत पो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. दारू प्यायला नको महाराज. तुम्हाला नशा करायची ना, अरे देवाच्या नावाची करा. काय भक्तीमध्ये नशा आहे महाराज? अशी नशा कुठेच नाही. अरे जाम पे जाम के पीते हो, आधी रात में उतर जाएगी. जाम पे जाम के पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, जिंदगी सुधर जाएगी. तुम्हाला काढाच घ्यायचा ना, मग ब्रह्मरसाचा घ्या. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा. त्याला काहीच पथ्य नाही. पथ्य नाम विठो वाचे, अनेक वाचे नसे. लोक काढा घेतात पण ब्रह्मरसाचा नाही, सोमरसाचा. सोमरस म्हणजे दारू. बरोबर आहे का नाही? विनंती माझी, दारू पिऊ नका, व्यसनाधीन होऊ नका. खरं सांगते ताई. दादा, एवढ्या संख्येने तुम्ही कीर्तना करता, उपस्थित आहात. हात लावून, तुमच्या पायाला हात लावून एक विनंती आहे, कीर्तनातून काही न्यायचं असेल ना, तर माझं एक वाक्य ध्यानात ठेवा. जर खरा परमार्थ करावा असं वाटत असेल तर चुकून सुद्धा आपल्या घरच्या लग्नात दारूचा थेंब आणू नका. खरा परमार्थ होईल तुमचा. दादा, आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने सोन आणतो आणि एकीकडे एका लक्ष्मीचा संसार प्रपंच उद्ध्वस्त करतो. कशी लक्ष्मी प्राप्त होईल आपल्याला? आपण आपल्या मुलाकरता लक्ष्मी आणतोय आणि ज्या लेकरांना दारू पाजतो त्यांची सुद्धा कोणीतरी लक्ष्मी असेल या जगामध्ये, हा विचार का माणूस करत नाही? दादा, व्यसनाधीन होऊ नका रे, विनंती आहे माझी. बरं, आपण 2-4 दिवस त्यांना दारू पाजली म्हणजे त्यांचं भागतं का? एकदा व्यसन लागलं, व्यसन परत जात नाही. दादा, आमच्या खानदेशामध्ये सकाळी 8 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत कष्ट करणारी लक्ष्मी आहे हो. हा दुसऱ्याच्या लग्नात दारू पितो आणि ही बिचारी सकाळी 8 वाजता बसून 2 वाजेपर्यंत कष्ट करते. महाराज, तहानं लेकरू आहे तिचं. 4 महिन्याचं लेकरू पाठीला बांधलेलं आहे. 4 वर्षाचं लेकरू घरी आहे महाराज. अभ्यास करतं, सचित्र बालमित्रचं पुस्तक वाचणार तिचं लहान लेकरू आहे आणि हा दुसऱ्याच्या लग्नात दारू पिऊन येतो. ही कष्ट करते. 2 वाजले, घरी आली, पोटामध्ये अन्नाचं कण नाही. भूक लागली म्हणून भाकर थापण्याकरता घेतली महाराज. दुसऱ्याच्या लग्नाची दारू पिऊन हा घरी आला आणि बायकोला म्हणतो, पैसे दे मला. कस काय पैसे देईल महाराज? 2 वाजेपर्यंत कष्ट केले, भाद्रपदाचं ऊन आहे, रखरखत. काय करावं? पोट भागणार कसं? हा कमवून आणत नाही आणि आपल्या कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. काय करावं? काय पाप असेल महाराज तिचं? अरे, चांगलं होत नाही ना तर करू नका, पण कुणाचा संसार प्रपंच उद्ध्वस्त होईल असं वागू नका. माझी सांगणं नाही तुम्हाला की दारू पिऊ नका, पण तुम्हाला जर दारूच प्यायची ना, तर कुणा व्यक्तीचा, कुणा साधी स्त्रीचा संसार प्रपंच उद्ध्वस्त करू नका. हे मात्र मला तुम्हाला सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल. चालत नाही, नुसतं अनुभवाचं असून चालत नाही, सांगणं हिताचं सुद्धा असलं पाहिजे. मग तुकोबाराय महाराज सांगणं अधिकाराचं आहे, सांगणं अनुभवाचं आहे आणि सांगणं हिताचं आहे. पण हिताचं नेमकं सांगतात काय? अभंगाच्या पायी सांगत तुम्हास भजारे विठ्ठला, सांगत तुम्हास भजारे विठ्ठला, सांगत तुम्हास भजारे विठ्ठला, सांगत तुम्हास भजारे
सुंदर चांद म्हटली. खरं सांगू देव प्रत्येकाला आवाज देत नाही हा. संगीत तो ईश्वर की देण आहे. हो, प्रत्येकाला प्राप्त होत नाही. किती प्रयत्न करा, किती म्हणायचा प्रयत्न करा, ज्याच्यावर सरस्वती मातेची कृपा आहे तोच म्हणू शकतो, दुसरा कोणीच म्हणू शकत नाही. सांगायचा अर्थ एक आहे बघा. त्याचबरोबर विनंती माझी, चाल होत असेल विठ्ठल विठ्ठल भजन होत असेल तर आडी वाजवत चला. या ठिकाणी आपण हे कीर्तन पुन्हा पाहू शकणार आहे, बरोबर आहे का नाही. गजर मुक्ताबाईचा हे चॅनल आपल्या समोर या ठिकाणी शूटिंग होत आहे. दादांकरता जोरदार टाळी झाली. हे कीर्तन तुम्ही पुन्हा ऐकणार आहे. बरं, हे कीर्तन लाईव्ह आहे तसं, म्हणून याच्यामध्ये कोण किती टाळ्या वाजवतो आणि कोण कोणाला चिमटे घेतो हे दिसणार, बरोबर आहे का नाही. हो महाराज, बघा सुंदर दादांनी त्या ठिकाणी ऑपरेटिंग केली आहे. सिस्टीमची सुद्धा अप्रतिम सिस्टीम आहे आणि शूटिंगवाले दादा सुद्धा आहेत. खरं सांगू, सांगायचा अर्थ एक आहे माझा. तुकोबाराई महाराजांनी या अभंगामध्ये हिताचा उपदेश केलाय. महाराज सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाचं भजन करा. सांगणारे महाराज अधिकारी अनुभवी हिताचं सांगताय. मग सांगतात काय, देवाचं भजन करा. कोणत्या देवाचं? विठ्ठलाचं. मग एक म्हणत ताई विठ्ठलाचंच भजन का करा, इतर देवाचं का नाही? त्याला म्हटलं दादा, वि म्हणजे विधाता ब्रह्मा, ठ म्हणजे नीलकंठ भगवान शंकर आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिघांचं नामचिंतन ज्या नावामध्ये ना, ते नाव म्हणजे विठ्ठल आहे. खरं सांगू, भगवान ब्रह्मा हा देणार आहे, भगवान श्री शंकर देणारा, लक्ष्मीपती भगवान विष्णू सुद्धा देणारा, आणि तिघांचं नामचिंतन ज्या नावामध्ये ते नाव म्हणजे विठ्ठल. म्हणतात ना, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. नुसतं विठोबाचं नामचिंतन जरी केलं, विठ्ठल विठ्ठल जरी म्हटलं ना, तरी पाप दूर होतात. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राहे. थोडं जरी भजन केलं तरी पाप दूर होतात. सांगायचा अर्थ एक आहे माझा की बघा, तुकोबाराई महाराजांनी हिताचा उपदेश केलाय, विठ्ठलाचं भजन करायला सांगितलं. तुम्ही म्हणाल ताई तुमचं म्हणणं खरं आहे, आम्ही देवाचं भजनही करतो, एवढी सेवा करतो, एवढी सेवा करतो, पण किती सेवा करू द्या, आम्ही जर चांगलं वागण्याचा प्रयत्न केला ना, हे जग आम्हाला नाव ठेवतं. आम्ही रोज जर का कीर्तन ऐकण्याकरता आलो, कथा ऐकण्याकरता आलो, काकड्या करता आलो, हरिपाठा करता आलो, की लगेच आमची शेजारची म्हणते येईल काय काम म्हणू द्या. तुकोबाराई महाराजांनी सांगितलंय, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. जिल्ह्यात का असावे शेजारी, जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही, गावात नाही, शेजारी सांगितलंय. ज्याला निंदक आहे त्याने स्वतःला भाग्यवान समजावं. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच. जो चांगला आहे, ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याचं कर्म धर्माचं आहे, त्याला लोक बोलल्याशिवाय राहत सहन करायला शिका. माझ्या ज्ञानोबाराई महाराजांच्या जोडीमध्ये दगड माती टाकणारे हेच लोक आहे. पण ह्या लोकांकरता उदार अंतकरण करून आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे मागणारे माझे ज्ञानोबाराई महाराज आहे. खरं सांगू, जगाने कितीही त्रास देऊ द्या, पण मनामध्ये एकच भावना असली पाहिजे, जे कार्य करतोय ना ते देवाचं आहे, जे कार्य करतोय ते माझ्या महाराजांचं आहे, जे काम करतो, जी सेवा करतो ना, ते पाहण्याकरता हे जग येणार नाही, माझे गजानन माऊली येणार आहे. बस एवढंच मनामध्ये ठेवा, जगाचा विचार करू नका. जग दोन तोंडी भरात, पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही बसू दे. कर्म एवढं चांगलं करा, जगाच्या मालकाला आवडलं पाहिजे. बघा, एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. समुद्रावर एक लाट आली, याची चप्पल वाहून गेली. याने समुद्र किनारे लिहिलं, समुद्र चोर आहे. काही मासेमार समुद्रामध्ये गेले, त्यांना भरपूर प्रमाणात मासे सापडले. त्यांनी किनारे लिहिलं, समुद्र अन्नदाता आहे. एका म्हाताऱ्या आजीचा मुलगा समुद्रात वाहून मेला, तिने किनाऱ्यावर लिहिलं, समुद्र खुनी आहे. आणि एका म्हाताऱ्या बाबाला समुद्र किनारी शिंपले सापडले, त्या शिंपल्यात मोती होते. त्या मोत्याने बाबाचं आयुष्य बदलून टाकलं. बाबाने समुद्र किनाऱ्यावर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक लाट आली, लिहिलेलं सगळं पुसून गेली. याचा अर्थ काय? समुद्राला काहीच फरक पडत नाही, कोण त्याला चांगलं म्हणतंय, कोण त्याला वाईट म्हणतंय. त्याचं कर्म काय? भरती येणं आणि ओहटी येणं. सांगण्याचा अर्थ एक आहे, जर समुद्राला फरक पडत नाही ना, तर आपल्याला सुद्धा फरक नाही पडला पाहिजे. जगा नाव ठेवू द्या ना, जग हे नाव ठेवण्याकरता तयार आहे. मला सांगा, माणूस जन्माला आला तर आपण सुरुवातीला काय ठेवतो? बोला बोला, नाव. बरोबर आहे का नाही? मग जन्माला आल्या आल्या नाव ठेवलं आणि आता नाव ठेवलं, बिघडलं काय? जगाचं कार्य काय महाराज चांगलं सहन होत नाही. माझी विनंती आहे, जगाकरता परमार्थ करू नका, देवाकरता परमार्थ करा. अरे 24 तासापैकी 23 तास 55 मिनिटं जगा करता द्या, पण फक्त 5 मिनिटं माझ्या माऊली करता द्या. खरं सांगू, 23 तास 55 मिनिटं जगा करता दिले आणि 5 मिनिटं माझ्या माऊली करता दिले, माझ्या देवा करता दिले ना, तर जेव्हा तुमच्यावर संकट असेल, जेव्हा तुम्हाला काय करावं हा मार्ग सुचणार नाही,
तेव्हा हे जग धावून येतं का नाही याची गॅरंटी मी देत नाही, पण माशिक गजानन माऊली वेळ आल्याशिवाय उभे राहणार नाही याची 100% गॅरंटी. या जगाचा काय भरोसा आहे महाराज, ही दुनिया बेमान आहे. आई रे बेमान दुनिया, 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 आई रे माता पिता को कोई नहीं माने, 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 औरत को बहुमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, ही दुनिया कशी बेमान आहे महाराज. चांगलं करायचा प्रयत्न केला चांगलं म्हणत नाही. माझा सांगायचा अर्थ काय, या जगाचा विचार करून परमार्थ करू नका. माझ्या जगाचा मालक, माझ्या विश्वाचा विश्वंभर जो विटेवर उभा आहे त्याला काय वाटेल बाई याचा विचार मनामध्ये करा. जगाचा करू नका. महिला मंडळ बोलत चला तुम्ही, मी तुमच्या बाजून उभी, बरोबर आहे का नाही. तुम्ही हालत नाही चालत नाही असं करू नका. महादेवाच्या मंदिरात तुम्ही जातात, भगवान गजानन महाराजांच्या मंदिरात जातात, देवाच्या मंदिरात जातात, सुकलेलं फुल वाहतात का? बोला बोला. नाही. कसं वाहतात? टवटवीत. मग इथं आल्यानंतर टवटवीत फुलासारखं यायचं, सुकलेल्या फुलासारखं भासायचं, बरोबर आहे का नाही. महिला मंडळ आज आपण कुठे कमी आहे? बोला. कुठेच कमी नाही. आज डॉक्टर कोण आहे? महिला. बरोबर आहे का नाही. बोलत चला. हा तुम्ही डॉक्टर कोण आहे? महिला. इंजिनियर कोण आहे? वकील कोण आहे? कीर्तनकार कोण आहे? IPS कोण आहे? कलेक्टर कोण आहे? एक घरचं 2 घर करणारी कोण आहे? महिला. असं म्हण नका ना. हा महाराज सांगायचा अर्थ एक टवटवीत बसा. जगाच्या मालकाला आनंद वाटला पाहिजे. महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा, जो प्रत्येक ठिकाणी वास्तव्याला आहे, चराचरामध्ये ज्याचं वास्तव्य आहे असा असणारा पांडुरंग परमात्मा, त्याचं भजन तुम्ही करा, त्याला आपलंसं तुम्ही करा. जगाला पटलं ठीक आहे, आम्ही देवाचं भजन करू, देवाला आपलंसं करू, पण एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली की आम्ही भजन करायला मोकळे. महाराज म्हणले बरोबरी कराल तर अनेक दिवस भवसुद्धीच्या पुरामध्ये वाहत जावं लागेल आणि मग जगाच्या मालकाची प्राप्ती होणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या करिता बरोबरी तुला बसदुरी, 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 करिता बरोबरी तुला बसदुरी.
कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. जेवढी बरोबरी कराल ना भवसिद्धूच्या पुरामध्ये वाहत जावं लागेल. खरं सांगू बरोबरी करू नका. अरे बरोबरी केलं नाही माझ्या राजांनी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज काय कर्म चांगलं होतं महाराज त्यांचं. 400 वर्ष झाले तरी माझ्या राजांची टिकून आहे कीर्ती. 18 पगड जाती माझ्या राजाची प्रेमानं करतात आरती. अरे नुसत्या राजांच्या पुतळ्याकडे पाहिलं तरी अंगात येते स्फूर्ती. आणि असा राजा या महाराष्ट्रात जन्माला आला ना पावड झाली महाराष्ट्राची धरती. एकच राजा हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या दारेवर. तलवारीच्या दारेवर. तलवारीच्या दारेवर. जात पात ना धर्म बाटला जगला माणुसकीवर. माणुसकीवर जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्यावा शिवभक्ताच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्यावा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं माझ्या रवाचं माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की नुसतं राजांचं नाव घेतलं तरी अंगात स्फूर्ती येते महाराज. काय कर्म चांगलं होतं. ऐका 4 वर्षाचं लेकरू असू द्या रस्त्याने राजांचं पुतळा दिसू द्या वाकून मुजरा केल्याशिवाय राहत नाही का. कर्म एवढं चांगलं होतं. खरं सांगू स्वराज्य स्थापना करत असताना माझ्या राजाने विचार केला नाही जाती आणि पातीचा. अरे त्या मावड्यांच्या तलवारी पुढे चालत नव्हता नखरा 7.5 लढण्याकरता जात असताना माझा मावडा विचार करत नव्हता दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता त्याला या महाराष्ट्राच्या मातीचा. कर्म चांगलं असतं. एवढं कर्म चांगलं करा. कर्म चांगलं करा. संभाजी राजांसारखं जीव हात छाटले तरी धर्म सोडला नाही. हात छाटले तरी मुजरा केला नाही. पाय छाटले तरी गुडघे टेकले नाही. एवढं कर्म चांगलं. कर्म चांगलं होतं झाशीची राणी खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. महाराज इंग्रजांना सांगितलं मेरी झांसी नाही दूंगी. कर्म चांगलं होतं. अहिल्यादेवी होळकर हातामध्ये महादेवाची पिंड घ्यावी. जगाला देव देश धर्म सांगावा महाराज. काही कर्म चांगलं होतं. विनंती आहे माझी ताई स्त्री सगळं करू शकते पण मनामध्ये भावना असले पाहिजे. ऐका जिने जन्म दिला शिवबाला धन्य होती ती माऊली आणि नाव तिचं शहाजी राजांची सावली. शुक्रवारी या दिवशी तेजमय किरण शिवनेरीवर पडला आणि तिथूनच खरा या महाराष्ट्राचा इतिहास घडला. कोणाला म्हणतात राजे. अरे जंगलात 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जंगलात 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. काय कर्म चांगलं होतं राजांचं. विनंती आहे माणूस पैसा किती याच्यावर ओळखला जात नाही. धन किती याच्यावर ओळखला जात नाही पण कर्म कसं होतं याच्यावर ओळखला जातो. अरे पेरताना असं पेरा कापताना त्रास होणार नाही. कर्म एवढं चांगलं करा की जगाच्या मालकाला वाटलं पाहिजे माझ्या ज्ञानोपराय समाधी घेताय जगाचा मालक रडतोय महाराज.
काय कर्म चांगलं होतं. माता रुक्मिणी विचारलं देवा का रडतात. देव म्हणला एकच योगी देखिला नाही नंतर नाही योगी महाराज. एवढं कर्म चांगलं करा. विनंती माझी ताई, कर्म जर चांगलं असेल ना तर माणसाला पाहिजे ती गोष्ट प्राप्त होते. विनंती माझी, धर्माचं रक्षण धर्माचं पालन हे करण्याकरता आपल्या सनातन हिंदू धर्मात जन्माला आलोय ना. कर्म चांगलं करा. महाराज म्हणतात करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. बरोबरी कराल तर भव सिंधूच्या पुरामध्ये वाहत जावं लागेल आणि मग जगाच्या मालकाची प्राप्ती होणार नाही. जर जगाच्या मालकाची प्राप्ती करता भजन कारणीभूत आहे तर आपण सुद्धा भजन केलं पाहिजे. मग करायचं ना भजन. वार्ड क्रमांक 2 करायचं ना भजन. घ्या मग सगळ्यांनी हात वरती आता. वा 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 सगळ्यांनी घेतले. हा विठोबा रखुमाई तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नको मला. एवढी सुंदर टाळकरी मंडळी इथे. खरं सांगू मी सगळ्यांना म्हणलं हात वर करा. सगळ्यांनी हात वरती केले त्याबद्दल धन्यवाद. आणि मी न सांगता खाली केले त्याबद्दल डबल धन्यवाद. महाराज म्हणतात बरोबरी करू नका. बघा 5 मिनिटं भजन केलं किती छान वाटलं. जर 5 मिनिटं भजन केलं तर एवढा आनंद आहे. रोज केल्यावर किती आनंद आहे ताई. टाळी वाजून भजन करण्याचा आनंद फक्त इथेच. इतर ठिकाणी तुम्ही जर ठरवलं आता स्वयंपाक झाला वा किचनमध्ये मी एकटी आहे आणि 1 तास टाळी वाजवायची जमेल का. बोला बोला. तुम्ही जर टाळी वाजवायला घेतली आणि तुमच्या मालकाने एखादी फेरी मारली ना ते म्हणते नीच्या गोड्या. तुम्हीच म्हणून घ्या मी काही म्हणत नाही मला जायचं इथून. बरोबर आहे का नाही. महाराज बरोबरी करू नका. किती संसार केला तरी पूर्ण होत नाही. माझं वाक्य ध्यानात ठेवा. संसार इंद्राचा असू द्या का उंदराचा असू द्या पूर्ण झाला तुमचा आमचा सुद्धा होणार नाही. महाराज विनंती आहे संसाराची बरोबरी करू नका. जगाच्या मालकाचे भजन करा. पण कसं येतंय दादा हाताची 5 बोटं सारखी आणि प्रत्येकाचे चेहरे सारखे. जसे प्रत्येकाचे चेहरे सारखे नाही तसा स्वभाव सारखा. किती सांगा ज्याचा स्वभाव जसा आहे तो तसाच राहतो महाराज. हो काहीचा स्वभाव खोडीचा असतो. खोडीचा कळतो तुम्हाला. हो किती चांगलं करा तरी चांगलं म्हणणार. एखाद्याने घर बांधलं महाराज आपलं काय कर्तव्य घर पाहिलं पाहिजे. वा दादा मस्त घर बांधलं तुम्ही. असं घर आमच्याकडून बांधलं गेलं नसतं. पण असू द्या तुमचं घर कुठे
आमचं घर कुठे, सारखंच आहे हे असं म्हणत नाही. याचा स्वभाव खोडीचा. हे घर पाहून येतं, जेवण करून येतं आणि मग घर मालकाचा हात धरतं, साहेब घर काही बरोबर नाही. का बरं? हा रूम इकडं नको पाहिजे होता, तो रूम तिकडं नको पाहिजे होता, हा बेडरूम इकडं नको पाहिजे होता, किचन तिकडं नको पाहिजे होता. त्याला म्हटलं, दादा तुझ्या घरी कडी नाहीये, कडी, ती कडीची व्यवस्था करतो अगोदर, मग त्याला सांग. स्वभाव खोडीचा कितीही चांगलं करा, आवडत एखाद्याने गाडी घेतली महाराज, गाडी मोठी गाडी, आनंद वाटला पाहिजे ना. वा दादा मस्त गाडी घेतली तुम्ही. अशी गाडी आमच्याकडून घेतली गेली नसती, पण असू द्या. तुम्ही घेतली काय, आम्ही घेतली काय, सारखंच आहे. आमच्याकडे मोठी गाडी नाही, पण आम्ही तुमची गाडी घेऊन शेगाव पर्यंत जाऊ शकतो असं म्हणलं पाहिजे ना. हे असं म्हणत नाही. गाडी पाहून येतो, पेढे खाऊन येतं, 4-5 टोणगे बाजूला घेतो आणि मग तंबाखूला चुरा लावताना म्हणतो, नाही हो हप्त्यानं घेतली अशी. काय म्हणतो, हप्त्यानं घेतली अशी ना, हप्त्यानं. त्यानं हप्त्यानं घेऊ दे का सप्त्यानं घेऊ दे, तू ह्या काय पोटात दुखायला लागलं. बरोबर आहे का नाही. स्वभाव खोडीचा जात नाही. विनंती बदला स्वभाव. आपलं मन त्याच्या चरणी लागलं पाहिजे. त्याला म्हणलं पाहिजे, देवा माझे मन लागो तुझे चरणी. मग तुकोबाराय महाराज म्हणतात, बरोबरी करू नका, जगाच्या मालकाचं भजन करा. जगाला पटलं आम्ही देवाचं भजन करू, पण का हो त्या देवाच्या प्राप्ती करता नेमकं करावं काय लागतं. महाराज म्हणले, काहीच लागत नाही, फक्त भाव लागतो मनामध्ये. अभंगाच्या शेवटच्या चरणी काही न लगे भावाची कारण, 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 काही न
भवाजी पुरी कारण तुका म्हणे याला विठोबाची तुकोबाराय महाराज म्हणतात देवाला भावाशिवाय काहीच लागत नाही. पैसा अडका देव विचारत नाही, मनात भाव किती एवढं विचारत असतो. खरं सांगू आणि हे खोटं वाटू देऊ नका. तुका म्हणे आन विठोबाची तुझी आण वाही नका देवराया, बहु आवडसी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवापासून या विना अनेक असता साधन वाहत असे आन विठोबाची. माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही काय करा, जगाच्या मालकाचं भजन करा. याच्या व्यतिरिक्त काहीतरी कराल तर करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. तुकोबारायांचा अभंग होता 3 चरणाचा. मतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल नक्की घरी न्या. अपशब्द असतील माझ्या वाणीचे दोष समजून इथे सोडून जा. झालेली सेवा आता रक्षण करण्याकरता हा सप्ताह आहे म्हणून भाग्यवान आहेत तुम्ही. विनंती माझे धर्माचं रक्षण करायला शिका. आज या ठिकाणी दादा उपस्थित आहे, सगळे तरुण बांधव उपस्थित आहे. विनंती दादा, आपण धर्म रक्षण करू शकतो, शिवाजी महाराजांसारखं बनू शकतो, संभाजी महाराजांसारखं बनू शकतो, पण त्याच्याकरता करावं काय लागेल? वाक्य हृदयावर कोरून घेऊन जा. अरे कष्टाचे आणि परमार्थाची वाटू देऊ नका लाज. काय सांगते तुम्हाला? कष्टाची आणि परमार्थाची वाटू देऊ नका लाज. कष्टाची लाज नसली पाहिजे महाराज, श्रीमंतीचा माज नसला पाहिजे, गरिबीची लाज नस. गरीब म्हणून जन्माला आलो हा आपला दोष नाही, पण गरीब म्हणून मेलो तर आपला दोष आहे. देवाने गरीबाच्या घरात जन्माला घातला असू द्या, 2 हात दिले 2 पाय दिले, कष्ट करा. एवढं कष्ट करा की यशाला सुद्धा वाटलं पाहिजे नाही यशा दारात आपण केलं पाहिजे. महाराज एवढं कष्ट करा. काय सांगणं माझं? कष्टाची आणि परमार्थाची वाटू देऊ नका लाज. अरे धंद्याला चढवा तुम्ही नीतीचा साज, असा संकल्प धर्माच्या मंडपात करा तुम्ही आज, मग तुम्हीच व्हाल पुढे छत्रपती शिवाजी महाराज. विनंती माझी एवढं वाक्य ध्यानात ठेवा. झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाई संत गजानन महाराज संत मांड्यांचरणी अर्पण करते. हरिभक्त परायण आमचे गणेश महाराजांनी त्या ठिकाणी संपर्क केला, आमच्या विवेक दादांनी विनोद दादांनी संपर्क केला, त्याबद्दल महाराजांचे सुद्धा धन्यवाद, दादांचे धन्यवाद. आणि कीर्तनाला पूर्णविराम करण्याआधी एकदा सगळ्यांनी हात वरती करा. आदिशक्ती मुक्ताबाईचं भजन आपल्याला करायचंय. भजन झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. इंद्रायणिका जलभी बोले श्री मुक्ताई
होते गण गण गणात होते गण गणात होते गण गण गणात गण गण गणात गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात